राज्य निवडणूक आयोगानं 2025च्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजवत नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे। जिल्ह्यातील 14 नगरपालिका आणि 13 नगरपंचायतींमध्ये यावेळी जनतेला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। 18 ऑगस्ट रोजी प्रभागाच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध केली असून त्यावर 31 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना करण्याची मुदत करण्यात आली आहे। त्यानंतर प्रभाग आरक्षण व अंतिम आराखडा निश्चित होईल। शाळांमध्ये अन्न व विषबाधेच्या घटना होऊ नये यासाठी खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित यासह महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांचे पोषण आहार आणि धान्यादी वस्तू नमुन्याची तपासणी होणार आहे। पुण्यातील एका प्रयोगशाळेकडे तपासणीची जबाबदारी सोपवली असून त्या अनुषंगानं शाळा मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकाऱ्यांचे सोमवार 18 ऑगस्ट रोजी पत्र धडकल्याचे एकच खळबळ उडाली आहे। भाववाढीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांनी अखेर मिळेल त्या दरात आपल्याकडे सोयाबीन विकून टाकलं। मात्र आता खरीपातील पीक हाती येण्याच्या आधीच अनेक ठिकाणी सोयाबीनचे भाव वाढले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड तर व्यापाऱ्यांचा फायदा झाल्याचं बोललं जात आहे। राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून मुंबईसह विविध जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून मुंबईतील रस्त्यांना वाहत्या नद्यांचं रूप आल्याचं दिसत आहे। मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं आणि बळीराजाचं मोठं नुकसान झालं आहे। नदीच्या प्रवाहात जनावरे वाहून गेली असून शेतातही पाणीच पाणी झाल्यानं बळीराजाला अतिवृष्टीचा फटका बसल्याचं चित्र दिसून येत आहे। मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार आणि स्थानिक राजकारणातील प्रभावशाली नेते गिल्बर्ट जॉन मेंडोसा यांचं दुर्दैवी निधन झालंय। त्याच्या निधनानं मीरा भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे। गिल्बर्ट मेंडोसा यांनी स्थानिक राजकारणात 4 दशकांपेक्षा जास्त काळ महत्त्वपूर्ण भूमिका निभावली। सरपंच पदापासून आमदारकीपर्यंतचा प्रवास करताना त्यांनी अनेक संघर्ष आणि वादांना सामोरे जावं लागलं। त्यांच्या निधनामुळे मीरा भाईंदरच्या राजकारणातील एक महत्त्वाचा अध्याय संपुष्टात आला आहे। आपण स्वदेशीचा नारा देतोय, पण आधी स्वदेशी मनुष्य जगावा यासाठी शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा असा औपचारिक सल्ला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला दिला आहे। पुण्यातील जुन्नरमधील कृषी विज्ञान केंद्रानं आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। छगन भुजबळ म्हणाले की देशात कृषी मंत्री म्हणून ज्यांचं लौकिक आहे त्या शरद पवार साहेबांचे शेतीसाठी मोठे योगदान आहे, ते आपल्याला मान्य करायला हवं असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं। एनसीपी गटाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर 1000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप केला आहे। संजय शिरसाट यांनी 5000 कोटी रुपयाची 150 एकर जमीन नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला दिली। 2024 साली सिडकोचे अध्यक्ष होताच संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याच्या आदेशावर सही केल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे। मराठा साम्राज्यासोबत गद्दारी करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला जमीन देऊन संजय शिरसाट यांनी स्थानिक भूमिपुत्रांशी गद्दारी केली आहे। इंग्रजांशी हातमिळवणी करणाऱ्या व्यक्तीची हातमिळवणी संजय शिरसाट यांनी केली आहे। त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे। महाराष्ट्राचा लाडका छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे यांनी एका इंस्टाग्रामवर खास पोस्ट केली आहे। या पोस्टमध्ये त्यानं नृत्यांगना राधा पाटील हिच्यासोबत खास व्हिडिओ आणि एक फोटो शेअर केला आहे। या व्हिडिओमध्ये घनश्याम दरोडे राधा पाटील हिच्यासोबत भन्नाट डान्स करताना पाहायला मिळतोय। घनश्याम दरोडे याच्या या इंस्टाग्राम पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय। काही नेटकऱ्यांनी छोटा पुढारी घनश्याम दरोडे याला ट्रोल केलेलं देखील पाहायला मिळत आहे। 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या परमसुंदरी चित्रपटाच्या ट्रेलरनं आधीच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ उडवला आहे। हा चित्रपट केरळच्या हिरव्यागार पार्श्वभूमीवर आधारित उत्तर दक्षिण प्रेमकथेचे वर्णन करतो, संस्कृती आणि परंपरा एकत्र आणतो। प्रेक्षकांनाही जान्हवी आणि सिद्धार्थ यांच्यातील तडफदार केमिस्ट्री लगेच लक्षात घेतली आहे। अनेकांनी त्यांना वर्षातील सर्वात रोमांचक जोड्यांपैकी एक म्हटलं आहे। समाजातील जाती व्यवस्था, वर्णभेद तसेच स्त्री पुरुषातील असमानता यांसारख्या कालबाह्य आणि संकुचित विचारसरणीचे उच्चाटन करून साहित्यिकांनी समाजाला मानवतेच्या मार्गाकडे नेण्यासाठी दर्जेदार साहित्याची निर्मिती करणं आवश्यक आहे। तेव्हाच मराठी साहित्याला जागतिक स्तरावर मान्यता आणि उंची प्राप्त होईल असे प्रतिपादन उचल्या या कादंबरीचे लेखक लक्ष्मण गायकवाड यांनी रविवारी केलं। ब्राह्मण समाजाविषयी द्वेष निर्माण करणारी व्यवस्था बंद केली। श्रीविद्या प्रकाशनतर्फे प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या जीवित्रा या पुस्तकाच्या 4थ्या आवृत्तीचं प्रकाशन गायकवाड आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाला श्रीविद्या प्रकाशनाच्या श्रीत्री कुलकर्णी उपस्थित होते।